हॅलो. एक्स्ट्रा प्लेयर आपण लगेच पाठवा. आलाय का? आतिश धाडसे आणि आकाश वागरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. पहिला चेंडू लॉफ केला इनसाइड आउट. इनफिल्डच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु तो बनेल दर्शक. दर्शनीय स्ट्रोक आतिश धाडसेच्या बॅटमधून होते ब्लास्ट. चेंडू सी मारेगा पार. चौकार काय जबरदस्त फटका इथे एक्झिक्यूट केला गेला. माहित आहे पॉवर प्लेला कशा प्रकारे भेदायचंय आणि मागील 2 मॅचनी शिकवलंय की धाबा कोणत्या ओव्हरमध्ये बनवायच्यात आणि त्यामुळे कदाचित हा मारलेला फटका 4 धावांसाठी. आतिश धाडसे आणि आकाश वागरे युजली आपण एकाच संघामधून त्यांना बॅटिंग करताना बघतो. ॲज अ ओपनर म्हणून ते खेळतात आणि दोघांचीही जी बॅटिंग आहे ती ताबडतोड आहे. आक्रमक फटकेबाजी करणं हे त्यांची खासियत आणि पॉवर प्लेला कशा प्रकारे खेळायचं हे त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहित आहे. पहिला चेंडूवरती 4 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक आहे. धावचीची संधी ये क्या हुआ है? ओहो, इथे डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित टाळ्या वाजवण्याची संधी मिळाली असती फिल्डिंग करणाऱ्या टीमला, श्याम शिगमन आणि टीमला, परंतु तसं झालं नाही. एक धाव चपळाईनं धावून पूर्ण केली आणि एक धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. खूप साऱ्या गोष्टी बदलल्यात आणि बदललेल्या गोष्टींना आत्मसात करून तुम्हाला तुमच्यातील सुद्धा बदल इथं दाखवायचा आहे. कारण परिवर्तन संसाराचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे आणि त्या परिवर्तनानुसारच तुम्हाला तुमचा खेळ बदलायचा आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मी शिस्त सांगतो. सकाळच्या सत्रापासून भरपूर वेळा याच गोष्टीची अनाउन्समेंट झाली आहे. आपण जसं जसं आपल्या खेळाचा दर्जा वाढवतो, आपल्या स्पर्धांचं लेवल वाढते, लाईव्ह झालं, सगळ्या काय गोष्टी झाल्या आणि टेनिस क्रिकेट प्रगत झालं आणि या प्रगतीबरोबरच तुम्हाला तितकीच शिस्त सुद्धा आणणं गरजेची असणार आहे, जेणेकरून अजून एक वेगळी उंची या MPLच्या माध्यमातून म्हणा किंवा युवा क्रीडा कमिटीच्या माध्यमातून तुम्ही समस्त टेनिस क्रिकेट विश्वाला दाखवू शकता. एक गोष्ट मनाला भावणारी होती जी MPLच्या माध्यमातून होणाऱ्या स्पर्धांमध्ये आपण पाहतो, प्रत्येक संघ लाईनमध्ये आतमध्ये जातो. तो नजारा तुम्ही लाईव्हवरती बघा किंवा आजूबाजूला असणारे प्रेक्षक ज्यावेळेला बघतात त्यावेळेला खरोखरच मनापासून एक आदर निर्माण होतो आणि म्हणूनच तुम्हाला पहिल्या मॅचपासून आम्ही सांगतोय की दिलेल्या वेळेमध्ये तुमची इनिंग कंप्लीट करा, दिलेल्या वेळेमध्ये तुम्ही टॉससाठी या आणि दिलेल्या निर्देशनांचं व्यवस्थित पालन करा. हे MPLला यशस्वी करण्यासाठी खूप मदतगार ठरणार आहेत. तुर्तास मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा येतोय ज्या ठिकाणी ओहो बारेच एज एज अँड गॉन. आकाश वाघरे बाद झाला. मोठा अडसर दूर, बिग ब्लो. 7 धावांवरती पहिला हादरा. 4 चेंडूचा खेळ झालाय. बघा हंगामाला सुरुवात झाली आणि बहुतांश स्पर्धा ओव्हल या ठिकाणी पार पडताना दिसतात आणि हे सर्व खेळाडू दर रविवारी तिकडे आपलं सगळं काही दिवसभराचा लागणारे सामग्री आहेत ते घेऊन जातात आणि त्यानंतर संध्याकाळी परत येतात. काही जिंकतात, काही हरतात. जिंकणाऱ्यांसाठी टाळ्या वाजवतात, हरणाऱ्यांचं सात्मत करतात आणि अशा गुण्यागोविंदाने ही युवा क्रीडा कमिटी एक चांगली प्रगती साधताना पाहायला मिळते आणि पर्व 6 मध्ये येत असताना हा एक मोठा प्लॅटफॉर्म, एक विशिष्ट एक प्रसिद्ध मैदानावरती खेळण्याचा समस्त खेळाडूंसाठी घेऊन आले आणि ओहो धावचीची संधी इस बार. ओ ये क्या हुआ है? फलंदाज बाद. तुम समझते क्यों नहीं कि
प्रेमाचं इथे उल्लेख केला गेला आणि खरोखरच या सगळ्यांचं प्रेम हे मैदान आहे. ती बॅट आहे, तो बॉल आहे, ती स्टंप आहे, ती खेळपट्टी आहे आणि या सर्व प्रेमापायी दर रविवारी हे सर्व उन्हात तानातून विविध ठिकाणी जात असतात. आता बहुतांश खेळाडू इथं जे आहेत, काही गावावरून आलेत, काही मुंबईच्या दुसऱ्या टोकावरून आलेत आणि अखेरकार त्यांनी इथपर्यंतचा पल्ला गाठलाय. आमचे संजयजी पातेरे सुद्धा इतक्या लांबून आलेले आहेत. तुर्तास मैदानाच्या दिशेने नवीन फलंदाज दाखल होतोय आकाश. क्या बात आहे. आकाश आणि दिव्यांग असल्या कारणाने त्यांना रनर सुद्धा दिला गेला. चला, आणि ही खेळाची आवड आहे. या आवडीला, या प्रेमाला कोणी नाकारू शकत नाही. तुर्तास पुढील चेंडू कट केलाय, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट. पहिल्या षटकाचा जवळजवळ खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावपलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम प्रियांश अद्विका 11 या संघाच्या. थँक्यू डीजे. बघा, मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाजी मार्कवरती येतो आशिष काप. बघा, भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्या इथे नमूद केल्या जात आहेत की तुम्ही किती वेळ घेताय, किती वेळेला एकत्र येताय. डिसिजन मेकर कोण आहे त्याला डिसिजन घ्यायचा आहे. सगळे एकत्र येऊन कळायला मार्ग नाही की नक्की काय मैदानात घडतंय आणि वारंवार आयोजन कमिटी आम्हाला त्या गोष्टीचं सूचना द्यायला सांगतेय. त्यामुळे प्लीज सर्वांना विनंती, आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. एकदा आकाशसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. बॅट घेऊन मैदानात उतरला आणि त्याने विचार नाही केला की माझ्याकडे कोणत्या गोष्टीची कमी आहे. माझ्याकडे धावा बनवण्याची हमी आहे आणि त्यामुळे ती कमी माझ्या कोणत्याही खेळामध्ये अडथळा निर्माण करणार नाही. असं करत असताना आकाश मैदानात आलाय. बघूयात कशा प्रकारे बरसतोय, कारण एक धाव इथे धावून कंप्लीट करून आकाशला स्ट्राईक एंडवरती आणलंय विनोदने. धावपलकाची धावा 9. एका चेंडूचा खेळ झाला. दुसरं षटक आशिष कापचं कशा प्रकारे संपन्न होतंय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू वरून निघून गेलाय. एकाचं रूपांतर 2 मध्ये. 1 धाव, 2 धाव, 2चं रूपांतर 3. जिथे 1 होता तिथे 3 आल्यात. अशा काही धावांना तुम्हाला वाचवावं लागेल. बघा, मैदानात जेवढ्या काही ऑपॉर्च्युनिटी मिळतात किंवा जेवढे काही गॅप्स असतात त्यांना तुम्ही क्लिअर केल्यानंतर धावांचा डोंगर उभा राहतो, ही क्रिकेटची परिभाषा सांगते. आणि तेच काहीच चित्र इथे दिसलं. जिथे 1 धाव होती त्या ठिकाणी एकदा काही डोक्यावरून चेंडू निघून गेला. 3 साठी प्रयत्न केला आणि 3 झाले. ओहो, लेग स्टंपवरचा चेंडू, दांडी 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 गुल, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. फलंदाज बाद आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. गणेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. जास्त जागा सोडली ती. बघा, बॉल जो होता तो पूर्णपणे लेग स्टंप आणि मिडल स्टंपच्या मध्ये होता. ज्या वेळेला तुम्हाला चांगला फटका एक्झिक्यूट करायचा आहे किंवा प्रॉपर कनेक्शन करायचं आहे, चेंडूच्या रेषेमध्ये जाणं गरजेचं असतं. जर का ती रेषा ओव्हरलॅप केलीत, म्हणजे त्याच्या पुढे जर निघून गेलात, तर कदाचित ती तुम्हाला चेंडूवरती येणं सोपं राहत नाही. तेच काहीसं घडलं. ओ, इथे काय घडलंय? आतली कडा जरूर, परंतु आवाज कशाचा आला कळायला मार्ग नाहीये. अपील झाली, परंतु बॅटला लागून मला वाटतं टप्पा पडल्यानंतर चेंडू मागे गेलाय. कोणती धाव नाही, कोणताही
प्रभाव पंचांवरती नाही, 12 वरती धावफलक आहे आणि 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 12 आउट ऑफ 3 विकेट, लॉस ऑफ 3 विकेट, माफ कीजिएगा. मोठा समोरच्या दिशेने शानदार स्ट्रोक, चेंडू सीमारेखा पार, 1 बाउन्स, चौकार. कळले बघा, ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, समोरचा क्षेत्ररक्षक म्हणजेच मिड ऑफचा जो लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे तो वाईडिश होता आणि त्या गोष्टीला हेरत असताना चेंडूला सीमारेखा दाखवला, यावेळेला लॉफ्ट केलाय. इट्स द बिगी हाय अँड हँडसम एमपीएल सिक्सर. त्याला 2 षटकं संपलेली आहेत. मित्र एवढा वेळ कशाला, आपण तिथून कॉल देणं गरजेचं आहे. कोणीही वाट बघू नका, आपापल्या फील्ड प्लेसमध्ये ज्या ठिकाणी तुमची जागा आहे तिथे जावा. कर्णधार उपकर्णधार निर्णय घेतील किंवा तुमच्या टीम मीटिंगमध्ये काहीतरी डिसिजन झालेला असणार आहे त्याचा अवलंब करा, परंतु तुम्ही एवढा वेळ वाट बघून तिथे निर्णय घेतल्यास कदाचित संध्याकाळी विलंब होईल. नवीन गोलंदाज साहिल येतोय. फुलटॉस, एक बात फिर से, ये बढ़िया मौका है. हो, पण इथे चेंडू हातामध्ये जाऊन विसावलाय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. फलंदाज बाद झाले. मैदानात सन्नाटा पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळाला. त्याचं कारणही तेच होतं. चेंडू बघा फुलटॉस पद्धतीने बॅटवरती आला होता. कशा प्रकारे हा फटका खेळलाय. प्रॉपर बॅटच्या रडारमध्ये नव्हता, वरची कडा आणि जास्त उंची गाठली गेली. मिस टाइम स्ट्रोक होता. मिस टाइम स्ट्रोक म्हणता येईल. कोणत्या प्रकारचा संपर्क प्रॉपर नाही आणि बाकी सर्व कार्य मिडविकेटच्या फलंदाजाने क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी केलं. खूप चांगल्या प्रकारे झेल टिपला आणि आकाशला मैदान सोडावं लागलं. खेळ नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने प्रणय दाखल होत आहेत. मागाची मॅच खूप चांगली झाली. ती 6-7 या इक्वेशन मध्ये येत असताना शेवटी 1-4 वरती जाऊन पोहोचली आणि बाकी सर्व बाबी आरपीएलच्या आठवल्या सगळ्यांना. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू हवेत. ओ व्हॉट अ कॅच. 1 मोर विकेट डाऊन. ती 22 साहिलचं हे षटक खूप चांगली सुरुवात. लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट ऑन हॅट्रिक. परंतु यावेळेला बाकी ठेवला चेंडू श्याम शिगवन चेंडूवरती येत आहेत. फील्ड करतील तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. आनंदित चेहरे दिसतात. षटकारांची चौकारांची आतिषबाजी होत होती आणि अचानक तिसऱ्या षटकामध्ये खूप मोठा ब्रेक लागावला गेला आणि त्यानंतर ज्यांनी फटके मारले त्यांनी मैदान सोडलं आणि 23 वरती धावफलक थांबलंय. 3 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक आहे. अजूनही तितक्याशा खराब स्थितीमध्ये दिसत नाहीयेत. इथून पुढचे येणार 9 चेंडू निर्णायक असणार आहेत. गणेश मध्ये क्षमता आहे. क्षमतेला साजेसा खेळ. चेंडूला फेकून दिलाय सरळ आउट ऑफ द पार्क. षटकार.
यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. वेलकम काका, आपलं सहर्ष स्वागत. कौशिक सकाळचं सर्व कार्य इथे पार पाडून त्यानंतर ते आपल्या कामासाठी निघून गेलेत. उद्या त्यांचा झंझावात. उजव्या बाहेरचा चेंडू आणि वाईड लाईनला जास्त बाहेर जात असताना पंच दंडित करतायत. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड होईल. खूप चांगली कामगिरी आमचे ऑफिशियल अंपायर दोन्ही रवी सर असतील आणि त्यांच्या साथीनं राहील सर असतील आणि त्यांची साथी खूप चांगली अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून आपण युवा क्रीडा कमिटीसाठी या अगोदर सुद्धा पाहिली आहे. ऑन ड्राईव्ह केलं चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, स्वतः श्याम फेकी केली आहे आणि त्याच्या रोजच्या पद्धतीमध्ये पडणार झडणार पण चेंडू अडवणार अशा पद्धतीमध्ये चेंडू तिथे अडवला, फेकी केली. तोपर्यंत एक धावून कंप्लीट होतीये. धावफलकाची दाबा या सिंगल निशी जाऊन पोहोचला 31 वरती 31. शेवटचा अंतिम चेंडू बॅटची एज टॉप एज आहे. यष्टरक्षक झेल खाली, चेंडू खाली आणि झेल टिपत असताना अजून एका विकेटचं बंधन. या षटकामध्ये आल्या तब्बल 3 विकेट्स आणि 3 षटकं संपन्न होत असताना धावफलकाची दाबा 31. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. तत्पूर्वी या ऐकूयात एक मधुर असं गीत. फलंदाजीसाठी प्रशांत पोष्टुरे स्वतः संघ मालक अखेरकार आलेत. टॉप ऑर्डर मिडल ऑर्डर तितकीशी चांगली कामगिरी केली नाही केली ते माहीत नाही, परंतु मी संघ मालक आहे आणि मला संघाला वाचवणं गरजेचं आहे आणि ते माझं काम सुद्धा आहे, कर्तव्य सुद्धा म्हणू शकतो. आणि असं करण्यासाठी आता प्रशांत मैदानात आलेच जरूर. प्रशांत पोस्टुरे याने जर का लगातार 3 षटकार लगावले तर उमेश धाडसे यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. बघा, उमेश धाडसे यांनी 5,000 लावलेत आणि प्रशांत पोस्टुरे हे त्यांचे आवडते फलंदाज आहेत, त्यामुळे कदाचित हे बक्षीस लगावण्यात आलेलं असावं. वेळ आहे, बघूयात काय होत आहे. बॅटची एज अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब खेळलेला हा चेंडू बॅटवरती प्रॉपर आलेला नाहीये आणि स्ट्राईक सुद्धा प्रशांत पोस्टुरे यांनी घेतली आहे. चेंडू किती बाकी आहेत बघूयात. 4 चेंडूचा अजून खेळणं शिल्लक आहे. 4 मध्ये 3 येऊ शकतात. 5,000 रुपयाचा मानकरी होण्याची ते सुवर्ण संधी आहे. पण खालून काहीसा वेगळा आवाज जातोय. गणेशला धावत जाण्यास सांगितलंय. असो, बघूयात प्रशांत कशा प्रकारची बॅटिंग करतात. सनी हो, खूप चांगला चेंडू होता. गुडलँड स्पॉटवरून सरळ चेंडू निघून मागे गेला आणि प्रशांत पोस्टुरे षटकार न मारता मैदान सोडतायत. अजून एका विकेटचं पतन, फलंदाज बाद. फेमस मंडणगड गाव तिथे युवा कमिटीचा गाजतय नाव, युवा कमिटीचा गाजतय नाव, तिथे युवा कमिटीचा गाजतय नाव. हे मनी नाही कुठला हो भेदभाव नाही, राजकारण फक्त क्रिकेटवर. थँक्यू डीजे. एक चांगला उल्लेख त्यामध्ये करण्यात आला होता या गाण्यामध्ये. मी त्या चर्चेकडे सुद्धा येणार आहे. त्या अगोदर जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी नवीन फलंदाज राज आलेले आहेत. आतापर्यंत 7 विकेट आलेले आहेत. फुलटॉस इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक आहे अजून. ओहो, हातामध्ये आलेला चेंडू पुन्हा एकदा विसरलाय. म्हणतात ना, इट्स अ नो बॉल. नो बॉल पंचांनी घोषित केलंय आणि नेक्स्ट बॉल फ्रेट सुद्धा असणार. बघा कशा प्रकारे हा चेंडू होता, वेस्टच्या वरती चेंडू गेलाय
आणि त्यामुळे कदाचित हा नो बॉल पंचांनी तो घोषित केला असावा. धावफलक 37 वरती जाऊन पोहोचले. आजच्या दिवसातील सर्वोत्तम धावा बघायला मिळू शकतात. समोर फ्रीडचा पुरेपूर फायदा उचललाय आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय आमच्या पेवेलिनच्या डोक्यावरती. षटकारासाठी 6 धावा. व्हॉट अ शॉट. स्ट्राईक का घ्यायला सांगितली होती त्याचं सडेतोड उत्तर दिलंय. आणि प्रशांत पुष्टरे अशीच विकेट नाही टाकणार. काहीतरी आहे या खेळाडूमध्ये. गणेश ऑन फायर. यावेळेला फिल्डर 30 यार्डच्या आतमध्ये त्यांच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, फॉलो केलंय, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, परंतु नाही आणणार. चेंडूने सांगितलंय झुकेगा नाही साला, जाएगा जरूर. चेंडू सीमा रेखा पार. एमपीएल चौकार. सारखे 10 चेंडू 32 धावांची वैयक्तिक खेळी आहे त्यांची. पूर्णपणे तारणार म्हणून तो पुढे आला आणि बघता बघता धावांचा डोंगर रतीब आणि सकाळच्या सत्रापासूनची सर्वोत्तम धावफलक इथे त्याने दाखवलंय. पुन्हा एकदा तेच क्षेत्र 30 दिशा तोच फटका. फक्त आता हेलिकॉप्टर फिरला होता आणि चेंडू निघून गेलाय. कव्हर पॉइंट सीमारेखा पार. एमपीएल चौकार. आल्यात 4 षटकांचा खेळ संपतो आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा धावपलकावरती आहेत. 52चं लक्ष ठेवलं गेलं टीएम बॉयज या संघासमोर. प्रियांश अद्विका 11 या संघाच्या माध्यमातून. चला दक्ष सुपर किंग आणि दोस्ती 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. काय जबरदस्त बॅटिंग. दक्ष सुपर किंग आणि दोस्ती 11 टॉससाठी या. गणेशचे 11 चेंडू आणि 36 धावांची खेळी. बॅटिंग समरी आपण बघू शकता. आतिश धाडसे आणि आकाश बागरे ज्यांच्यावरती सर्वात मोठं लक्ष होतं. दोघांनी त्या विश्वासासार्थ कामगिरी केली नाही. विनोदने सुद्धा काही तितकंच प्रभावित केलं नाही. आकाशने प्रभावित केलं, परंतु 5व्या क्रमांकावरती आलेला गणेश याने मात्र 11 चेंडू 36 धावा 3 चौकार 30 षटकाराच्या साहाय्याने केल्या आणि त्या या मॅच आणि या पहिल्या इनिंग मधला मोठा टर्निंग पॉइंट ठरल्यात. धर्मेशचे षटक आपण पाहिलं तिथे दक्ष सुपर किंग आणि दोस्ती 11. चला टॉस साठी लगेच या. दक्ष सुपर किंग आणि दोस्ती 11. चला या दोन्ही कर्णधार. दक्ष सुपर किंग आणि दोस्ती 11. चला या दोन्ही कॅप्टन दक्ष सुपर किंग विवेक कावनकर आणि आशिष गोटल. चला दोघं कर्णधार. मॅच चालवायच्या अगोदर टॉस होणं गरजेचं आहे. भिकू मामा मालक त्या ठिकाणी आहेत. सकाळी सगळे लवकर आले तरी सुद्धा कुठे जातात समजत नाहीये.
असो, मैदानात फलंदाज आलेले आहेत, फिल्डिंग लावून घ्या. दक्ष सुपर किंगने टॉस जिंकला आणि विवेक कामनकरने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ही आयकॉन वर्सेस आयकॉनची लढाई. उद्याचा दिवस खूप महत्वपूर्ण असेल, अजून मजा येणार आहे. आजचा दिवस जितका मोठा आहे त्याच्यापेक्षा उद्याचा दिवस मोठा असणार आहे इन टर्म्स ऑफ मॅच, इन टर्म्स ऑफ बॅटल. चला, सुशांत आणि सुनील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय, व्हॉट अ शॉट. अडवण्याचा प्रयत्न, काय जबरदस्त. चेंडूला अडवलं, फेकी केली, चपळाने 2 धावा पूर्ण झाल्या. परंतु या स्टॉपला खरोखरच याची प्रशंसा करावी लागणार आहे, कारण 2 नव्हे इथे 4 षटकार गेला असता, तिथे 2 धावा आल्या. 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. एकच धाव काढली, हो माफ करा, एकच धाव काढली आहे. ऍक्च्युली दोघांची बॉडी शरीरयष्टी सेम दिसल्या कारणानं ओळखायला येत नाही. समोरच्या दिशेने खूप चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे, जेलगडेपर्यंत. व्हॉट अ कॅच, स्टर्निंग कॅच. गणेशने डिप्लाय आणि गणेशची चुणूक आपण क्षेत्ररक्षणात सुद्धा पाहतोय. फलंदाज बाद झालेत, सुनीलला माघारी परतावं लागतंय. काय जबरदस्त तो कॅच टिपलाय. टीएम बॉईजला कोणत्याही प्रकारे अग्रेसिव्ह होऊन देत नाहीयेत आणि हा प्लॅन जो आहे तो प्लॅन यशस्वी करत असताना आकाश वागरे शानदार गोलंदाजी. प्रतीक नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. बघा, तिथे एक श्वान सुद्धा होता आणि तिथे जर का पाय पडला असता तर कदाचित हा झेल सुद्धा झाला नसता, परंतु नियतीला सुद्धा ते मान्य नव्हतं कदाचित. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खडे खडे खेळायचा होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलेला थोडासा चेंडू म्हणता येईल. बॅट आणि पॅड मधलं अंतर खूप जास्त वाढलं आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारे फटका एक्झिक्यूट करू शकले नाहीयेत. चेंज ऑफ पेस, हळुवार पद्धतीने टाकला चेंडू. ऑफ कटर इथे पाहायला मिळतोय आणि तो मात्र कोणत्या प्रकारची धाव देऊन जात नाहीये. आकाश वागरे 52 धावांसाठी पोषक गोलंदाजी सध्याच्या घडीला करतोय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू जास्तच बाहेर आहे, त्यामुळे पंच वळतात आणि सांगतात ते इज वाईड. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. 2 धावा धावपलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय, उडवलाय. इथे कोणती संधी नाही. आता मात्र चेंडू क्लिअर करतोय सीमारेच्या, चेंडू सीमारेखा पार, षटकार. माजी अध्यक्ष तसेच कार्याध्यक्ष सुधीरजी करावडे, त्यानंतर युवा क्रीडा कमिटीचे अध्यक्ष अमोल वैराग यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. प्रतीक तंबूच्या दिशेने.
नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जातोय. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धाबा धावफलकावरती आहेत त्या टीएम बॉयज या संघाच्या. मागील मॅचमध्ये खूप चांगला संघर्ष पाहायला मिळाला होता. खास करून गौरेश आरब 11 रोहन गोटेलन टीमला विकेट लवकर गेल्या कारणानं सामना गमवावा लागला होता. निलेश सह्याद्री 11ने खूप चांगला विजय तिथे प्रस्थापित केला आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास जो आहे तो बळावलेला असणार आहे. नवीन फलंदाज प्रणय गोलंदाज माफ करा प्रणय आलाय गोलंदाजी मार्कवरती. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. ती 44. या मैदानावरती हे इक्वेशन तितका अवघड नाही आहे. या मैदानावरती या धावांचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे आणि ते कॅल्क्युलेशन मला वाटतं या दोन्ही फलंदाजांमध्ये झालंय. आता प्रणयचा सामना कशा प्रकारे करतात हे पाहणं रोचक ठरेल. पहिला चेंडू रडारमध्ये होता परंतु प्रॉपर कनेक्शन नाही. खूप मोठी उणीव बहुतांश फलंदाज आपण पाहिले. पायाची कोणती मुवमेंट दिसत नाहीये. चेंडूला खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून लांबून राहून खेळण्याचा प्रयत्न आणि ऑन मेरिट खेळण्यापासून वंचित राहिलेत अनेक फलंदाज. त्यामुळे त्या धावांना अंजाम देऊ शकलेले नाहीये. ही उणीव राहिली आहे. आशिषकडून अपेक्षा आहेत, बघूयात कशा प्रकारे फलंदाजी करतो. जशी अपेक्षा, अपेक्षेची पूर्तता. चेंडू सीमारेखा पार, षटकार. आशिष काप आयकॉन ज्या वेळेला मागे का थांबला होता ते दाखवत असताना समोरच्या दिशेने खेळला. शरीरापासून लांबचा चेंडू आणि त्या लपेटत असताना लॉंगॉनच्या डोक्यावरून खेळलेला अति सुंदर आणि दर्शनीय षटकार. आकुटापे चेंडू. यावेळेला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल सुटलाय. खूप मोठी चूक. आशिष कापला इथे जीवनदान देणं म्हणजे तुम्ही जो विजय गळ्यापाशी आला होता त्याला तिथून बाहेर म्हणजे म्हणतात ना परत पोटात टाकण्यासारखं आहे. आता ही इनिंग कुठपर्यंत घेऊन जातो आशिष. हो आखूटप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन. त्याला हुक करण्याच्या प्रयत्नामध्ये हा चेंडू मागे निघून गेला. यष्टरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. 16 वरती जाऊन धावफलक पोहोचले. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक असणार आहे. प्रतीक सुनील आहे, माफ करा सुशांत आहे. सुशांत बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. मनातल्या मनात सुशांत म्हणत असेल की यष्टरक्षकाच्या हाताला बॉल लागला कशाला. तिथे लागला नसता तर बाउंड्री क्लिअर होती. एका धाव्याने स्ट्राइक रोटेट आणि चांगले यष्टरक्षण मागे करतोय. आकाश आहे. लास्ट बॉल. हो खडे खडे आणि जबरदस्ती खेळण्याचा प्रयत्न. दुसरा मौका आणि त्या मौक्याला मात्र लपकलाय. झेल टिपला गेलाय. संजयजी शिगवण त्या ठिकाणी होते आणि फलंदाज बाद असताना आशिष कापच्या खेळीचा अंत. गॉन. दोन षटक संपलेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती. 17 होता म्हणजेच खतरा होता. खतरा कोण होता तर आशिष काप होता आणि त्या आशिषला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. 12-32. 12-32 म्हणजे ही इक्वेशन तितकीशी सोपी नाहीये. हे 12-32चं इक्वेशन म्हणजे कसं माहितीये का, इथून तुम्हाला जीवदानीच्या मंदिरात जायचं आहे, तिथून त्या मधल्या डोंगरापर्यंत पोहोचणं आहे. 12-35 आहे का? 35 आहे म्हणजे अजून 2 पायऱ्या 3 पायऱ्या पुढे. मग आता त्या पायऱ्या कशा चढल्या जातात आणि ते सुद्धा एका दामात. ज्यांची कोणाची पोटं वाढले त्यांना शक्य नाहीये. इथे दोन्ही फलंदाज जर बघितले फिट अँड फाईन आहेत म्हणजे कदाचित या धावा होऊ शकतात. नवीन गोलंदाज चला राज आलाय. बघूया राज या षटकावरती राज्य करतोय
की सुशांत त्याची पॉवर दाखवते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा म्हणजे षटकागणिक 12 धावा. 2 षटकानंतर तुमच्या 24 धावा दिसतील. कॅल्क्युलेटिव्हली त्या धावफलकापर्यंत तुम्ही जात नाही आहात. म्हणजेच तुम्हाला एका षटकामध्ये किमान 1 ते 2 मोठे फटके मारायचेच आहेत. आणि ते मात्र 2 मोठे फटके केव्हा, कधी आणि कशा प्रकारे मारले जातात किंवा मारून दिले जात नाहीत हे आपण पाहणार आहोत. सरळ दिशेने निघून गेलेला चेंडू, लाईन मध्ये कोणताही भरकाव नव्हता. 3ऱ्या ते 4थ्या स्टंपवरचा हा चेंडू होता आणि यष्टिरक्षक आपलं काम चोख बजावत असताना चेंडूला गॅदर करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 19-3 सद्यस्थिती. 3रं षटक प्रगतीपथावरती. 2.2 षटकल बॅटची एज आणि स्क्वेअर लेगला चेंडू निघून चाललाय. प्रयत्न तर होत आहेत, परंतु त्या प्रयत्नांना जे आहे ना यश मिळत नाहीत. आणि हे यश न मिळण्याचं कारण काय तर मोमेंटम त्यांच्या बाजूने नाहीये. आणि मोमेंटम ज्या वेळेला विरुद्ध दिशेने असतो त्यावेळेला तो मोमेंटम आपल्याकडे आणण्यासाठी आपल्याला मेहनतीचा दर्जा वाढवावा लागतो. आपला संघर्ष आपल्याला खूप मोठा करावा लागतो. बाहेर निघणारा चेंडू डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. आणि हा मोमेंटम कुठे होता? मोमेंटम पहिल्या 2 षटकामध्ये हा पूर्णपणे टीएम बॉयच्या बाजूने झुकला होता. परंतु ज्या वेळेला तो मोमेंटम झुकला त्यावेळेला गणेश नावाचं वादळ मैदानात आलं आणि त्याच्याबरोबर तो मोमेंटम सुद्धा घेऊन गेला. रिव्हर्स अटेम्प्ट तर आहे फलंदाज बाद. येस, इट इज ॲब्सोल्युटली डन. यष्ट्यान समोर आढळलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. साहिलने चांगलं षटक हाताळलं होतं, परंतु आता बॅटिंग मध्ये त्या धाबा करायला लागतील. साहिलचं षटक 9 धावांचं आलं होतं. 3 महत्वाच्या विकेट त्या षटकामध्ये आले तर उडवलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही, येतो दर्शक आहे. चेंडू सीमारे का पार लॉंगले क्लिअर करत जाणारा उत्तुंग षटकार. 6 धावा. सहा चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. 3 षटकात धावा झाल्या 26. 6 मध्ये धावांची गरज आहे 26. आता जर का या धावपलकाला बघितलं तर या धावा अवघड वाटतात, परंतु या मैदानाची भौगोलिक रचना, या मैदानाची कोणती विकेट चूज केली आहे त्या विकेट पासून जर का बाउंड्री लाईनचं अंतर बघितलं तर या धावा अवघड नाही आहेत. गोलंदाजी मार्क वरती संजय शिगवन. लिलावामध्ये संजय शिगवन यांना सुद्धा खूप भाव आला होता. आता बघूयात ते भाव खाऊन जातात की अजून काय घडतंय मैदानात. स्ट्राइक एंडवरती फलंदाज सुशांत आहे, जो खूप सारा वेळ व्यतीत करून राहिला या खेळपट्टीवरती. ॲज अ ओपनर म्हणून आले होते आणि ओपनर म्हणून आल्यानंतर जो काही वेळ घालवलाय त्या वेळेचा सदुपयोग करतोय काय हे पाहणं रोचक ठरणार आहे. चला चालू करा. आशिष काप जोपर्यंत मैदानात होते तोपर्यंत या आशा पल्लवित होत्या, परंतु ज्यावेळेला आशिष काप याने मैदान सोडलं तेव्हा सगळ्या आशा धूसर झाल्या आणि पहिल्या चेंडूवरती सुशांत सुद्धा बाद. गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय संजय शिगवन. स्वभावाप्रमाणे
नो बॉल. नो बॉल. नो बॉल वरती चेंडू निघून गेला. सीमारेखा पार. चौकार. 4+1. 5 धावा. धन्यवाद. आणि नवीन गोलंदाज गणेशला बोलवावं लागले. संजय शिगवण यांची गोलंदाजी आता बंद करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये ते गोलंदाजी करू शकणार नाही आहेत. यापुढील चेंडू फ्री हिट असताना 5 चेंडू आणि 21 धावांची गरज. शक्यता तर आहे. रिषभ कितपत मजल मारतो हे आपण बघणार आहोत. नक्की काय घडलंय पंच वळतात सांगतात. या सिटीचं वाईड. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होतीये. हा वाईड खूप डोकेदुखीवाला आहे. आता 5-20 फ्री हिट कंटिन्यू असेल नेक्स्ट बॉल वरती. 32 for 5. पुन्हा एकदा. हो हो, बॅटवर आलेला चेंडू तितकाच उंच नाहीये. एक धाव. दुसरीचा प्रयत्न. ये क्या हुआ है. हा नाना करत करत ही धाव कंप्लीट झाली आहे जरूर, परंतु एक फ्री हिटला जो रनआउट भेटण्याची संधी होती ती मात्र गमावली आहे. सिंगल धाव. आता 4 मध्ये 19. 3 मोठे फटके. मागे चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. काय चेंडूला अडवलं जाईल का. अडवण्याचा प्रयत्न होतोय. एकाचं रूपांतर 2 मध्ये. या 2 धावांचा तितकासा मोठा फरक पडणार नाहीये. 4 मध्ये 19 म्हणजे तुम्हाला 2 मोठे फटके पाहिजे होते. आता तुम्हाला 3 मध्ये 3 मोठे फटके आहेत. 3 मध्ये 17. सोपी टास्क नाहीये. केलं तर अवघड सुद्धा नाहीये. कोण अंजाम देणार. बॉलर की बॅटर. टीएम बॉयज 6 मध्ये 1 नाही होऊ शकत असं आपण पाहिलं आरपीएलच्या 2 दिवसा अगोदरच्या मॅच मध्ये. काल पाहिले 6 मध्ये 6 नाही झाल्या. आता इथे 6 मध्ये 1 करण्या या 3 मध्ये 17 होतात की नाही. उडवलाय चेंडू. मागे निघून चाललाय. लॉंग स्टॉप क्लिअर करेल का. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे. धावा किती बनतील किती नाही माहित नाही, परंतु जो फाईन लेगचा फिल्डर आहे त्याला मात्र धावायला लावलंय. जेवढे आमचे 2 फलंदाज रन काढताना धावले नाहीत तेवढा तो धावलाय. असो, फिल्डिंग तर चांगली गेली. कोणत्या प्रकारे बाउंड्री जाऊ दिली नाही दोन्ही चेंडूवरती. आता शेवटचे 2 चेंडू आणि औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. 2 चेंडू 15 धावांची गरज. इथे एखादा नो बॉल आला आणि मोठा फटका आला तर कहाणी बनू शकते. हो, आता पुन्हा एकदा मागे. काय दुश्मनी आहे त्या फिल्डरची कोणास ठाऊक. चेंडू तिकडेच जातोय आणि एकच धाव येताना पाहायला मिळते. सिंगल. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू. विनंती आहे दक्ष सुपर किंग, आपली टीम मीटिंग झालेली असेल तर जशी मॅच संपेल आपण लगेच मैदानात दाखल व्हायचंय आणि दोस्ती 11 आपण आपले 2 फलंदाज तयार ठेवायचे. बॅटची एज गॉन. अखेरकार विकेट येते. मॅच होतीये समाप्त आणि टीएम बॉयजला पराभवाला सामोरं जावं लागतंय. हार्ड लक टीएम बॉयज. परंतु प्रियांश अद्विका 11 खूप चांगला खेळ आपण दाखवला. त्याबद्दल आपलं तोंड भरून कौतुक. वा दक्ष सुपर किंग. विवेक कावनकर आपण आपला संघ घेऊन मैदानात दाखल व्हायचंय. आता झालेल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे जो आला, जो खेळला आणि खेळत असताना मैदान दारानं सोडलं, सर्वांना टाळा वाजवण्यास मजबूर केलं. त्याचं नाव आहे मिस्टर गणेश. मॅन ऑफ द मॅच.
मिडल ऑर्डर मध्ये कशा प्रकारचा फलंदाज असावा, संघाला तारणार म्हणून कोण म्हणजे आणि कशा पद्धतीचा खेळाडू असावा याचं जिवंत उदाहरण पेश केलं गणेशने आणि त्याबद्दल त्यांना प्लेअर ऑफ द मॅच म्हणून इथं घोषित करण्यात येत आहे. मी विनंती करेल गणेश या आपण, परंतु विवेक कामनकर खूप वेळ झाला अनाऊन्स करून आपला थोडा हळूहळू आरामात घे. चला आणि आपण पाहू शकता मॅन ऑफ द मॅच आता झालेल्या मॅचचा गणेश. त्यानंतर टिपलेला तो झेल अति सुंदर आणि त्याबद्दल त्याचा गौरव करण्यात येतोय. चला नेक्स्ट